एक्सपोर्ट म्हणजे फक्त प्रोडक्ट आणि बायर नाही. एक्सपोर्ट सक्सेसफुली करायचं असेल तर एक्सपोर्ट मधल्या कुठल्या बॉडीज आहेत त्या समजून घेणं खूप महत्वाचं आहे. सगळ्यात पहिली आणि महत्वाची संस्था म्हणजे DGFT. DGFT म्हणजे डायरेक्टर जनरल ऑफ फॉरेन ट्रेड. DGFT कसं काम करतं? DGFT IC कोड देतं, कोणता प्रोडक्ट एक्सपोर्ट करायचा हे ठरवतं आणि एक्सपोर्ट पॉलिसी ठरवतं. DGFT शिवाय एक्सपोर्ट लिगली होऊ शकत नाही. दुसरी महत्वाची संस्था म्हणजे ECGC. ECGC म्हणजे एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन. ECGC एक्सपोर्टरला कसं प्रोटेक्ट करतं? बायरने पेमेंट न केल्यास आणि फॉरेन कंट्रीची रिस्क असल्यास, म्हणजेच एक्सपोर्ट पेमेंट सिक्युअर ठेवण्यासाठी ECGC खूप महत्वाचं असतं. जर तुम्ही फूड, ॲग्रो किंवा स्पेशल प्रोडक्ट एक्सपोर्ट करत असाल तर येतात कमोडिटी बोर्ड्स. उदाहरणार्थ एपेडा ॲग्रो आणि फूड प्रोडक्ट साठी, टी आणि कॉफी बोर्ड. स्पायसेस प्रोडक्ट साठी वेगळे बोर्ड असतात. ह्या बॉडी क्वालिटी स्टँडर्ड्स, रजिस्ट्रेशन साठी एक्सपोर्ट सपोर्ट देतात आणि प्रत्येक इंडस्ट्रीसाठी सेपरेट बोर्ड्स असतात. FIO फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्टर्स असोसिएशन ही एक्सपोर्टर्सना सपोर्ट देते. ही असोसिएशन ट्रेड फेअर्स अरेंज करते, बायर सेलर मीट अरेंज करते, एक्सपोर्टर्सना अपडेट आणि गायडन्स देते. नेटवर्किंग साठी आणि ग्रोथ साठी FIO उपयोगी ठरते. ह्याचं ऍप प्ले स्टोर वर अवेलेबल आहे. VT कंटेनर इथे कसं मदत करतं? VT कंटेनर एक्सपोर्टरला एक्सपोर्ट बॉडी ओळखायला आणि प्रोसेस सिम्प्लिफाय करायला मदत करतं. आज आपण एक्सपोर्ट बॉडीज समजून घेतल्या. आता खरा प्रश्न, तुमच्या प्रोडक्टसाठी कुठला कमोडिटी बोर्ड महत्वाचा आणि तो कसा ओळखायचा? पुढच्या रीलमध्ये पाहूया ऑल कमोडिटी बोर्ड्स ऑफ इंडिया आणि त्यांची मेंबरशिप एक्सपोर्टर्सना का महत्वाची आहे. फॉलो करा, कारण यू ग्रो वी ग्रो.